नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बी एड सी ई टी रिझल्ट 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, 4, 5 व 6 मार्च 2024 रोजी जी आपली सी ई टी झाली त्यामध्ये जनरल बी एड सी ई टी, स्पेशल बी एड सी ई टी व ई एल सी टी बी एड सी ई टी याचे जे रिझल्ट आहेत ते प्रलंबित आहेत। तर चला पाहूया या संदर्भातील ही बातमी। विद्यार्थी मित्रों, cetcell.mahacity.org अशी आपली जेन्युइन वेबसाईट आहे जी की आपल्या परिचयाची आहे। यामध्ये कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावरून आपल्याला लॉग इन करता येते। त्यानंतर आपण इथे खाली पाहू शकता विविध ज्या सी ई टीज आहेत, तब्बल 6 डिपार्टमेंटच्या सी ई टीज आपलं सी ई टी सेल घेत असतं। त्यामध्ये हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं बी एड येतं। तसेच विद्यार्थी मित्रों, आपल्याला 20 ज्या विविध सी ई टी आहेत, जसं की बी एड सी ई टी, बी पी एड सी ई टी अशा प्रकारच्या 20 सी ई टीज आपलं सी ई टी सेल घेत असतं। त्यापैकी आपली एक सी ई टी आहे व 61 कोर्सची हे काय करत असतं, ॲडमिशन अरेंजमेंट करत असतं। आपला जो रिझल्ट आहे विद्यार्थी मित्र जो की प्रलंबित आहे तो म्हणजेच बी एड सी ई टी रिझल्ट आपण इथे पाहू शकता। हायर एज्युकेशन या अंतर्गत आपल्याला बी एड असलेलं पाहायला मिळतं आणि त्याचे नोटिफिकेशन्स आपल्याला इथे अवेलेबल झालेले पाहायला मिळतात। आपण मागील आठवड्यात पाहिलं महा बी एड एम एड म्हणजेच इंटिग्रेटेड बी एड तसेच एम एड व बी पी एड याचे रिझल्ट्स लागलेले आहेत। हे रिझल्ट लागण्यापूर्वी त्याचे नोटिफिकेशन्स आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे अगोदर नोटिफिकेशन येतं आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रों त्याचा रिझल्ट लागत असतो। जसं की आपण इथे पाहू शकता प्रेस नोट, 6/4/2024 हे प्रेस नोट आपल्याला पाहायला मिळतं। यामध्ये रिझल्टची डेट आपल्याला घोषित केलेली पाहायला मिळते। तसेच सी ई टी कोणत्या डेटला होत्या हे आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजेच विद्यार्थी मित्रों, आपला रिझल्ट लागण्याच्या अगोदर आपल्याला नोटिफिकेशन आलेलं पाहायला मिळतं। तर आपल्या बी एड सी ई टीचं म्हणजेच तिन्ही ज्या विविध सी ई टी आहेत त्यामध्ये जनरल सी ई टी, त्यानंतर स्पेशल सी ई टी व ई एल सी टी सी ई टी ज्याला आपण इंग्लिश मीडियम सी ई टी असंही म्हणत असतो, तर हे तिन्ही जे रिझल्ट आहेत विद्यार्थी मित्रों ते एकत्र एकाच दिवशी लागणार आहेत, ही बाब आपण लक्षात घ्या। तत्पूर्वी आपल्याला अशा प्रकारचं एक नोटिफिकेशन आलेलं पाहायला मिळेल ज्यामध्ये बी एड सी ई टी रिझल्ट्स अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामध्ये तिन्ही सी ई टीचं तसंच जे आपल्या डेट्स आहेत तिथं जसे आपल्याला डेट पाहायला मिळत आहेत। एम एड सी ई टी जे की 2 मार्च 2024ला झाली होती, तिचा रिझल्ट 6/4/24ला लागलेला आहे। तसेच या टेबलमधील सर्व रिझल्ट्स एकाच दिवशी म्हणजे 6 तारखेला आपल्याला लागलेले पाहायला मिळतात। तसेच विद्यार्थी मित्रों, आपली बी एड सी ई टी, ई एल सी टी व स्पेशल बी एड सी ई टी ह्या तिन्ही सी ई टीचे रिझल्ट्स जे की विविध सेशनमध्ये म्हणजे 9 सेशनमध्ये आपली परीक्षा झालेली आहे। तर ह्या 9 सेशनमध्ये जी 3 दिवस परीक्षा झाली तर ह्याचे एकत्रित रिझल्ट आपल्याला एकाच दिवशी लागलेले पाहायला मिळतील। तत्पूर्वी आपलं नोटिफिकेशन येणं गरजेचं आहे। तर आपल्याला अजून एक बाब लक्षात घ्या, आपलं निकाल जो लागलेला नाही आहे तर विद्यार्थी मित्रों त्यासाठी आपल्याला अजून एक असतं, तर बी एड सी ई टी किंवा सी ई टी सेल जे आहे जे विविध सी ई टीज घेत असतं, तर 30 ते 45 दिवसात निकाल लावणे हे त्यांना बंधनकारक असतं। विद्यार्थी मित्रों, जरी आपला रिझल्ट लागला नाही किंवा त्याचं नोटिफिकेशन अजून आलं नसलं, ते काही कारणास्तव लांबला असेल, त्याला वेळ लागत असेल, तर आपल्याला विद्यार्थी मित्रों 45 दिवस म्हणजेच आपल्याला माहीत आहे 6 तारखेला आपला शेवटचा पेपर झाला होता बी एड सी ई टीचा। तर विद्यार्थी मित्रों 6 मार्च ते 6 एप्रिल हा 30 दिवसांचा कालावधी आणि उर्वरित विद्यार्थी मित्रों वरचे जे दिवस आहेत तर जवळपास 20 ते 21 तारखेला म्हणजेच 20 ते 21 एप्रिलला आपला रिझल्ट 100% लागेल, ही बाब आपण लक्षात घ्या। म्हणजे अजून आपल्याला काही कालावधी बाकी आहे। ह्याचा जर आपण हायेस्ट कालावधी जरी पकडला म्हणजे उशिरात उशीर निकाल लागणे असं जरी आपण गृहीत धरलं तर 45 दिवसापर्यंतचा विद्यार्थी मित्रों कालावधी जो आहे तो 20 ते 21 दिवस आपल्याला असलेला 20 ते 21 एप्रिल असलेला पाहायला मिळतो। म्हणजेच 20 ते 21 एप्रिलपर्यंत आपला रिझल्ट निश्चितपणे लागून जाईल। त्यापूर्वी काही दिवसापूर्वी आपलं नोटिफिकेशन येऊन जाईल आणि नोटिफिकेशन आल्यानंतर तसा रिझल्ट आपल्याला लागायला पाहायला मिळेल। आपली अनेकांची विचारणा असते की सर रिझल्ट कधी येईल,
रिझल्ट कधी येईल, तर नोटिफिकेशन आलंच नाही विद्यार्थी मित्रो. आपण BPED CETचा रिझल्ट लागल्यानंतर एका आठवडाभरात रिझल्ट लागणं अपेक्षित होतं, गरजेचं होतं. त्यामुळे आपण सांगितलं होतं की या आठवड्यात रिझल्ट लागेल. परंतु विद्यार्थी मित्रो काही कारणास्तव CET सेलकडून त्याला विलंब होत आहे, वेळ होत आहे. तर यानुसार आता आपल्याला 20 ते 21 एप्रिलच्या आसपास आपण रिझल्टची डेट धरून चाला. त्या अगोदर नोटिफिकेशन येईल व रिझल्ट आपल्याला लागलेला पाहायला मिळेल. अजूनही या उपर आपल्या काही क्वेरीज असतील नक्कीच आम्हाला विचारा. कमेंट बॉक्समध्ये आपण नक्कीच त्याचा विचार करू, आपल्याला उत्तरे देऊ. तसेच व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.